परवा जी मी महाराजांबद्दल कविता पोस्ट केली होती, त्यावरच्या कमेंट्सला रिप्लाय करताना मला अजून एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे की आपण ना जेव्हा जगभरातील राजांबद्दल वाचतो, तेव्हा आपल्याला त्यांचं नाव कळतं किंवा त्यांच्या कार्याबद्दल कळतं. पण जेव्हा आपण महाराजांबद्दल वाचतो ना, तेव्हा आपल्याला कळतात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, मोरारबाजी, शिवा काशीद, हंबीरराव मोहिते अशी असंख्य नावं घेता येतील. आपल्याला त्यांचं स्वराज्याप्रती जे योगदान आहे तेही कळतं. एक म्हणजे किती महान होते ना महाराज, की त्यांनी कुठलं श्रेय स्वतःपाशी ठेवलं नाही, तर ते श्रेय दिलं त्यांच्या मावळ्यांना, त्यांच्या रयतेला. आणि आजकाल आपण जर बघतो तर सगळ्यांना स्वतःपाशी श्रेय घ्यायचं असतं. म्हणजे इतकी आश्वासनं दिली जातात. मला वाटत नाही की महाराजांनी कधी आश्वासन दिलं असेल, पण अगदी रयतेच्या ध्यानीमनीही नसताना त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, रयतेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर ही एक गोष्ट कवितेत नमूद करायची राहिली होती आणि मला कमेंट्स रिप्लाय करताना सुचली.